हॅलो, गुड मॉर्निंग मंडळी. सॅटर्डेचा म्हणजे हनुमान जयंतीचा व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर करते आहे. घरी मी सिम्पल पण खूप मस्त अशी पूजा मांडली होती. हनुमान जयंती दिवशी नैवेद्य दाखवला बुंदीच्या लाडूचा. बुंदीचे लाडू विकत आणलेले आहेत. त्यानंतर आमच्या दोघांसाठी ब्रेकफास्टला मी मसाला डोसा आणि बटाट्याची भाजी बनवली होती. त्यानंतर मस्त दुपारच्या जेवणामध्ये वाटाण्याचा भात बनवला होता. खूप मस्त झाला होता बरं का, एकदम टेस्टी, एकदम सिंपल बनवला होता पण छान झाला होता. त्यानंतर संध्याकाळी म्हणजे साधारणतः 4-5 वाजता मी पुण्यातल्या प्रसिद्ध असं हनुमानाचं मंदिर आहे पाषाण रोडच्या इकडे, तिकडे गेले होते माझ्या मैत्रिणीबरोबर आणि कोइन्सिडेंटली तिथं समू आणि श्रुती पण आम्हाला भेटले. खूप जास्त गर्दी होती आणि तिथे ना माझी ही दुसरी वेळ आहे जाण्याची. तर तिथं शेजारी म्हणजे मंदिराच्या बाहेर असेच गरीब लोक बसतात, तर त्यांची छोटी छोटी मुलं होती. मग मी काही कपडे डुग्गूचे त्यांना देण्यासाठी घेऊन गेले होते, कपडे आणि चप्पल वगैरे. तुम्हाला सांगू का, माझा एक्सपिरियन्स खूप घाण होता त्यांना कपडे दिल्यानंतर. मी मंदिरामध्ये नमस्कार वगैरे करून आले आणि मी बुंदीचे लाडू नेले होते 1 किलो वाटण्यासाठी आणि या बाईला मी ना कपडे दिले होते बरं का, खूप सारे कपडे आणि खूप छान कपडे दिले होते, चप्पल वगैरे. मी ज्यावेळी प्रसाद वाटून रिटर्न आले ना मंडळी, तुम्हाला विश्वास नाही बसणार, इतका घाण एक्सपिरियन्स मी तुमच्याबरोबर शेअर करते. खरं तर दान दिलेलं कधी शूट नसतं करायचं, पण एक प्रेरणा मिळते म्हणून पण पोस्ट केलेलं चालतं. त्यांनी ना कपडे रस्त्यावर फेकले होते डुग्गूचे. माझा पारा इतका चढला होता. तर ती बाई मला सांगत होती की इथं शेजारी त्या बाईला दुसऱ्या राग आला म्हणून तिने कपडे फेकले. असं असतं का? म्हणून कधी कधी असं वाटतं की जे आपण गरीब गरीब म्हणतो ना, ते पण खूप असे विचित्र वागतात. तुमचा काही असा अनुभव असेल तर कमेंट करून सांगा. छान हनुमानाला नमस्कार केला आणि तिथला प्रसाद घेतला आणि त्यानंतर आम्ही घरी आलो. तिथं थोडीशी रेंज कमी आहे, याआधी व्हिडिओ शेअर केलेला आहे, नक्की बघा. थँक्यू सो मच.